नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या किल्ले दर्शन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आता आम्ही सध्या चाललेलो आहोत भैरवगड शिरकुंजे. हरिश्चंद्रगडापासून सर्वसाधारण 10 किमी अंतरावर असणारा हा किल्ला. त्यालाच लागून असणारा घनचक्कर, महाराष्ट्रातील सर्वात 4थ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर, ते आम्ही पाहण्यासाठी जातो. पाठीमागे बाजू असणारा भैरवगड शिरकुंजे, त्याला लागून असणारा घनचक्कर. पलीकडे आहे का? हा, मित्रांनो, भैरवगड म्हणजे भैरवगड नावाचे 4 ते 5 किल्ले आपल्याला आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यापैकी मोर्शीचा भैरवगड, कोटळेचा भैरवगड आणि शिरपुंजीचा हा भैरवगड. तर शिरपुंजीचा भैरवगड हा किल्ला आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये असणारा हा सुप्रसिद्ध असा गिरिदुर्गमध्ये मोडणारा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. तर किल्ल्याची उंची सुमारे 4035 फूट इतकी उंची आहे. आणि हा किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याचं गाव जे आहे ते शिरपुंजी गाव आहे. तर हा किल्ला सह्याद्रीच्या रांगेमध्ये हरिश्चंद्रगड परिसरातील घनचक्कर व पावरगड यासारख्या किल्ल्यांच्या जवळ असणारा हा किल्ला आणि ट्रेकरसाठी अतिशय लोकप्रिय आहे. म्हणजे या किल्ल्याला लागूनच आपल्याला किल्ले जो काटे लागला. अरे छा, टेकालाय म्हणजे काय ना ह्यो घनचक्कर का समोर का नाही, आपण इथं जाय टॉपला जाऊन. हे पहा, निसर्गाची अद्भुत अशी किमया. म्हणजे डाव्या साईडला आपल्याला शिरपुंजीचा भैरवगड आणि उजव्या साईडला आपल्याला घनचक्कर म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात सर्वोच्च उंची शिखर. तर दोन्हीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळी भैरवगडचा प्रवास करतो तर आपल्याला असंख्य असे खेकडे आपल्याला या डाव्या म्हणजे भैरवगडावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि घनचक्करच्या पट्ट्यामध्ये आपण जर गेलो तर एक खेकडा आपल्याला पाहायला मिळतं. हे सुद्धा आम्हाला एक निसर्गाची अद्भुत असं किमया किंवा वैशिष्ट्य म्हणावं लागेल. भैरवगड शिरपुंजी वर जाणार असणारी ही पायवाट खूप कड्याशी चढण आहे. हे पहा, आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च 4थ्या क्रमांकाचं उंच शिखर याच डोंगररांगेला जोडलेलं आहे. त्याकडे आपला हा प्रवास चालू. खेकडे आहेत नाही हे है ना, हे विंचू नाही का?
चिंचोय ते खेकडा खेकडा जळते. आपण शिरपुंजी किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो आहोत. तिकडं जायचं का? पोचल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वार आणि त्या ठिकाणी आपल्याला घंटा आपल्याला पाहायला मिळते आणि तेथूनच आपण आपल्या भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी पुढं खाली उतरणार आहोत. तर पाण्याच्या टाक्या आहेत, त्याच पद्धतीने भैरवनाथाचं सुंदर असं घोड्यावर बसलेली मूर्ती प्रतिमा आपण पाहणार आहोत आणि सती गळ या ठिकाणी आहे, दीपमाळा आहे, भरपूर अशा गोष्टी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर चला सुरुवातीला आपण पाण्याची टाकी पाहणार आहोत. कधीच आमच्या होत नाही, पहिल्यांदा झालं आमच्या. तर पहिले येऊन दे, ते जायला 2 तास लागल गंचकरला. जायला 2 तास लागतील. गाडी पण भैरवनाथाचं दर्शन घेणार आहोत. तर खूप मोठी आणि सुंदर अशी मूर्ती आपण पाहत आहोत. हा ही घोड्यावर बसलेली भैरवनाथाची मूर्ती आणि अंतर्गत रचना खूप सुंदर अशी आहे. आणि हे पहा, सुंदर असे संदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत. तर खूप सुंदर असं अंतर्गत भागातील रचना, नंदीबैल असतील, खूप अशा पाणी आहे का इथं?
पाण्याचं हे येण्यासाठी समोरचा दिसणारा हा घनचक्कर हा महाराष्ट्रातील सर्वात उंचीवरचा म्हणजे 4थ्या क्रमांकाचं शिखर आहे. आणि आपण आता आलो आहोत भैरवगड शिरपुंज या ठिकाणी. तर इथून हे बरोबरची वर जाण्याची जी शिडी आहे त्याच ठिकाणी आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे जाण्यासाठी असे 2 शिडी मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यातीलच हा शिडी मार्ग, यावर आपले सर्व वारकरी चालले आहेत. म्हणजे सर्व सहकारी मित्र निघालेले आहेत. हे बघा. किल्ल्यावरच्या सर्वोच्च बालेकिल्ल्यावर दिसणारं सुंदर असं दृश्य. भैरवनाथाचं मंदिर आहे मोठं. हे खाली उतरण्यासाठी असणारे पायवाट. हे असं काठीचा सपोर्ट देऊन आम्ही पुढे उतरत आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी आमची सर्व मंडळी पुढे गेले आहेत, मी मागं राहिलेला आहे. चला आपला काय प्रवास शिस्ताचा आहे. असं तसं पावसात अडकणार आहे.